श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. दत्त जयंती निमित्त केलेल्या स्वामी चरित्र सारामृताचे पारायणाचे उद्यापन कशा पद्धतीने करावे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, ही जी मांडणी आहे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे की संकल्पयुक्त 1 दिवसाचा असू दे, 3 दिवसाचा असू दे, 7 दिवसाचा असू दे किंवा 51 दिवसाचं, कितीही दिवसाचं तुमचं पारायण असू दे तर तुम्ही अशा पद्धतीने उद्यापन करू शकता. तर काय करायचं आहे, त्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही पारायणाची सांगता करणार आहे त्या दिवशी स्वच्छ शुचिर्भूत व्हायचं आहे. त्या दिवशीचे जितके अध्याय आहेत, जर तुम्ही 7 दिवसाचं केलं असेल तर शेवटच्या दिवशी 3 अध्याय उरतात, 3 अध्याय वाचायचे आहेत. किंवा तुम्ही जर दररोज 21 अध्याय वाचत असाल तर एकूण 21 अध्याय वाचायचा आहेत. तर बघा, त्या दिवशीची जी काही तुमची देवपूजा आहे, सर्व पूजा आहे, ती पूजा अर्चना सगळी आटोपून घ्यायची आहे. ते जे अध्याय आहेत सारामृताचे ते वाचायचे आहेत. तुम्ही जर त्यासोबत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असेल तर 1 माळ किंवा 11 माळी किंवा कमीत कमी 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करायचा आहे. तुमच्या कुलदेवेचे स्मरण करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्ही नैवेद्यासाठी पारायणाचं उद्यापन करताना नैवेद्य दाखवावाच लागतो. तर उद्यापनासाठी तुम्ही कोणताही एखादा गोडाचा पदार्थ करू शकता. जर तुम्ही गोडाचा पदार्थ तुमच्याकडे नसेल तर कमीत कमी साखर, इथं बघा मी ठेवलेले आहे साखर किंवा दूध साखर असा कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. मी शक्यतो एकतर शिरा करते किंवा काहीतरी लाडू वगैरे असते, पण ह्या वेळेस मी अक्कलकोटला जाणार आहे. त्यामुळे मला उद्यापन व्यवस्थित म्हणजे सर्व हे करणे जमले नाही, कारण ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशीच मी अक्कलकोटला निघालेले आहे. तर तुम्ही इथं कोणताही नैवेद्य स्वामींना दाखवू शकता. नैवेद्य अर्पण केल्यानंतर बघा काय करायचं आहे, जे वाचन आहे ते वाचन तर तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, वाचन करा, पूजा करा किंवा कोणताही विधी करा, कोणताही, तर तुम्हाला त्यावेळी अग्नी प्रज्वलित करायचाच आहे. अग्नीच्या साक्षीनंच आपण ज्या काही सेवा आहेत त्या जेव्हा करतो त्या देवाला मान्य करायचं आहे. अग्नी लावायचा आहे, धूप वगैरे लावायचं आहे आणि मगच जे काही विधी आहेत ते करायचं आहे. तर वाचन करून झालं, त्यानंतर वाचन करून झाल्यानंतर नैवेद्य करून दाखवायचं आहे. श्री स्वामी समर्थांचे आभार मानायचे आहेत की महाराज, तुम्ही ह्या सेवा माझ्याकडून करून घेतला म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे. अशा पद्धतीने स्वामींचे आभार मानायचे आहे. आभार मानून झाल्यानंतर बघा काय करायचं आहे, पहिल्यांदा पोथी उचलायची स्वामींची पोथी उचलून तुम्ही जिथं ठेवताय तिथं ठेवा, काय हरकत नाही. त्यानंतर काय करायचं आहे, ही जी मूर्ती आहे, मी इथं माझ्या देवघरामध्ये माझी मूर्ती असते, तर ही मी मूर्ती उचलून देवघरामध्ये ठेवणार. त्यानंतर हा जो बघा नारळ आहे, इथे मी दक्षिणा सुद्धा ठेवलेली, दक्षिणा सुद्धा आहे. ह्याच्यावरची दक्षिणा जी आहे 11 रुपये, ती तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता. ही सुपारी आहे, ही पाण्यात ही आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत. त्याचप्रमाणे ही जी फुलं आहेत ही वापरलेली ती सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहेत. तुम्ही नदी प्रवाहामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला नदी प्रवाहामध्ये जाणे शक्य नसेल तर. त्याचप्रमाणे हा जो नारळ आहे, ह्या नारळाचं घरामध्ये काहीतरी तुम्ही गोडाचा प्रसाद करून खाण्यासाठी ह्याचा उपयोग करू शकता. गोडाचा प्रसाद करून खाणे नाही जमलं तर नदी प्रवाहित विसर्जित करा. फक्त नियम एवढा आहे की ज्यावेळेला आपण एखाद्या पारायणाचं हे वगैरे नारळ वगैरे वापरतो त्यावेळेला तुम्ही हा दुसऱ्या पारायणाला वापरू शकता, परंतु तुमच्या दुसऱ्या ओटीत घालण्यासाठी म्हणा किंवा बाकीचे विधी करण्यासाठी हा नारळ शक्यतो वापरू नका. फक्त पारायणासाठीच वापरला परत तरी चालेल, किंवा एखादा गोडाचा प्रसाद केला तरीही चालेल, किंवा एखाद्या मंदिरामध्ये अर्पण केला तरीही चालेल. तर बघा, हे अशा पद्धतीनं स्वामी चरित्र सारामृताचे उद्यापन सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे.
त्याचप्रमाणे बघा, ह्या उद्यापनाच्या वेळेला आपल्या ह्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये सुद्धा उल्लेख तुम्हाला वाचनामध्ये आला असेल की अन्नदान, हे पारायण समाप्ती झाल्यानंतर तुम्ही आजच्या दिवशी अन्नदान सुद्धा करू शकता. 5 लहान मुलं, 5 लहान मुली किंवा सुवासिनी 5 बायका, तुम्हाला जेवढे जमतील 5, 3, 2, 1 अशा एका जरी व्यक्तीला तुम्ही उद्यापनाच्या दिवशी काही प्रसाद दिला किंवा साधी खीर जरी करून खाऊ घातले तरीही चालेल. हळदी कुंकू लावून त्यांना खीर खावयास द्यावी. काय तर आपल्याकडून अन्नदान व्हावे, आपल्याकडून अन्नदान हीच खरी महत्त्वाची सेवा आहे. तर ह्या उद्यापनाची फलश्रुती मिळावी किंवा केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचावी, हाच त्या पाठीमागचा उद्देश असतो. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही पारायण झाल्यानंतर एखाद्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरामध्ये जाऊन किंवा कुठेही जाऊन तुम्ही जी काही अन्नदान सेवा असते त्या सेवेमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही तिथं 101 रुपयाची दक्षिणा म्हणा, काहीही लिखित स्वरूपात रक्कम देऊ शकता. किंवा मंदिराच्या बाहेर जे गरीब गरजू लोक बसलेले असतात त्यांच्या जीवनावश्यक उपयोगी कोणतीही वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता. तर ही अशी झाली पारायणाची सांगता. तर बघा, हे पारायण तुम्ही केलं आणि तुमचं पारायण सफल झालं. अर्थातच ज्या वेळेला स्वामी महाराजांची इच्छा होते त्यावेळेलाच पारायण सफल होतं आणि ते आपल्याकडून करून घेत असतात. म्हणून आपल्याला स्वामींचं आभार मानायचे आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की हे श्री स्वामी समर्थ महाराज, हे पारायण तुम्ही नेहमी माझ्याकडून सतत करून घ्या. त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायणाचा सुद्धा हाच हे अशा पद्धतीनेच उद्यापन केले जाते. मांडणी सुद्धा अशीच केली जाते. फक्त गुरुचरित्राच्या पारायणाला नैवेद्य जो असतो तो खास करून घेवड्याची जी भाजी असते ती दत्त महाराजांना प्रिय असते, त्यामुळे खास करून तिचा समावेश केला जातो. आणि गुरुचरित्राच्या पारायणाला संपूर्ण जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो. तर ह्या सुद्धा पारायणाला तुम्ही संपूर्ण जेवण करून साजरे संगीतमध्ये नैवेद्य दाखवू शकता, काही हरकत नाही. तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे सारामृताच्या पारायणाला तुम्ही करू शकता. तर ही झाली संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचे उद्यापन अगदी सोप्या पद्धतीने कसे करावे याविषयीची सविस्तर माहिती. अजूनही तुम्हाला जर काही माहिती समजली नसतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे स्वामीचरित्र सारामृताची पारायणे, त्याचप्रमाणे स्वामी केंद्रातून मिळणारी वेगवेगळी माहिती, उपाय, तोडगे यांची माहिती देत असते. तर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.